जनवाड येथील प्राथमिक शाळेला अचानक आमदार गणेश हुक्केरी यांनी भेट देऊन वर्गखोल्या, शाळेतील सुविधा, शिक्षकांची हजेरी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली। गणेश हुक्केरी यांनी अचानक भेट दिल्याने अनेकांची तारंबळ उडाली। शिवाय गणेश हुक्केरी यांनी मुख्याध्यापक रवींद्र सुतार यांना चांगलेच धारेवर धरले। शाळेतील रेकॉर्ड, विद्यार्थ्यांची हजेरी आणि शिक्षकांच्या हजेरीचीही पाहणी केली। यावेळी कन्नड शाळेचे शिक्षक बी.एम. घोडगेरी हे 28 डिसेंबर पासून गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यावर कन्नड मुख्याध्यापक दोडमनी यांनी सदर शिक्षकांच्या गैरहजेरीबाबत शिक्षण खात्याला प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले। मराठी शाळेत केवळ 2च वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या वर्गखोलीत अस्वच्छता दिसून आली। शिवाय शिक्षक कक्ष चकाचक असल्याने मुख्याध्यापकांची चांगलीच खरडपट्टी केली। यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक कक्षामध्ये बसवून वर्ग घेण्यासह विद्यार्थ्यांना बसविण्यात आलेल्या खोलीमध्ये शिक्षक कक्ष बनविण्याची ताकीद दिली। गट शिक्षणाधिकारी एम.एन. दंडीन यांना सदर प्रकाराची माहिती कळविण्यात आली। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येण्याची सूचनाही गणेश हुक्केरी यांनी केली। कसं आहे आता आले दुसऱ्या विषयासाठी कोण एसटीएमसी कोणी आला तुमचं तू दुसरीला आहेस नक्की दुसरी का पहिली जाणार अजून गेला नाहीस पहिली तिसरी पहिली सर आता किती आहेत शिक्षक सर? अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पोषण आहार, गरोदर महिलांना मिळणारे आहार, दूध पावडर यांची पाहणी केली। शिवाय समस्या जाणून घेत शालेय परिसराचीही पाहणी केली। यावेळी तालुका पंचायत सदस्य रवींद्र मिरचे, श्रीकांत शांडगे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मोकाशी, धोंडीराम पाटील, बाळासाहेब पाटील, पप्पू पाटील, सदाशिव पाटील, सिद्धू मोकाशी, अप्पासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।